लागून या पायवेने तो तुम्हाला करे टाळी बोला मुके नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला 5 चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी व विद्वजन मानस सकल संत कंठभूषण कैवल्य गुण निधान अलंकापूर निवासी चिंतकांचे चिंतामणी योग्यांचे मुकुटमणी विठोबाचा प्राण वारकरी संप्रदायाची शान माऊली महावैष्णव ज्ञान राजा विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमहालापर्यंत ज्यांनी तुम्हाला आम्हाला नेलं, ज्यांनी 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान दिलं, ज्यांचे काय अभंग नामपर आहेत, काय अभंग संतपर आहेत, काय अभंग विनंतीपर आहेत, काय अभंग विनवणीपर आहेत, काय अभंग उपदेशपर आहेत, काय अभंग सानमानव आहेत, काय अभंग मागणीपर आहेत, तर काय अभंग भक्तीपर आहेत. एका वाक्यात ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो असे देहूचे निवासी, खिशात नाही धान, समाजामध्ये नाही मान, घरामध्ये मोडकी खाट, पाणी पेला फुटका माठ, पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? गाता तारला तुकाराम महाराज. नाव घेतल्यावर यम तरतर कापतो. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. आणि कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं, गावकरी तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती. आणि माझ्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं तस काय उग म्हणू नका उग, पण एक वाक्य सांगू काय का. वा वा रामकृष्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तुम्ही माना नाहीतर नका मानू. ज्ञान कळायला बुद्धी लागते, वेदना कळायला जाणीव लागते, दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते. पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते. आणि फुकाच्या टाळ्या जरा जोरात वाजवा. हा, आणि त्याच्यामुळं आपण कीर्तनामध्ये मरेल हा विषय तुम्ही जवळपास तुम्ही डोक्यातून काय करा, काढून टाका. मग तुकाराम महाराजांचा आज अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. कोण तुकोबार आहे आता ऐका. ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे, पण तुकोबार आहे सर्वज्ञ आहेत. वाक्य सांगू का. ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे. काही लोक आज्ञ आहेत, काही लोक अल्पज्ञ आहेत, तर काही लोक तज्ञ आहेत. या जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी एका गोष्टीमध्ये का होईना पण तज्ञ आहेच. तज्ञ आहेच. डॉक्टर डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे, वकील वकिलाच्या कामामध्ये बोलत चला तज्ञ आहे, इंजिनियर इंजिनियरच्या कामामध्ये तज्ञ आहे, कंडक्टर तिकीट फाडण्यामध्ये तज्ञ आहे, ट्रॅफिकवाला 200 रुपये घेण्यामध्ये म्हणजे दंड तज्ञ आहे, टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, गायनाचार्य गायन करण्यामध्ये तज्ञ आहेत, पकवाज वादक पकवाज वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, श्रोते कीर्तन ऐकण्यामध्ये तज्ञ आहेत, कार्यकर्ते नियोजन करण्यामध्ये तज्ञ आहेत, आणि कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये एवढं पण नाही म्हणा व्हायच्या मनानं. पण ह्या जगामध्ये एक गोष्ट एकाला जमली ती गोष्ट दुसऱ्याला जमलच असं नाही. असं नाही म्हणजे कसं, ज्याला वाजवणं जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला गायन जमतं त्याला वाजवणं जमत नाही, आणि ज्याला वाजवणं पण ज्याला जमत नाही आणि ज्याला गायन पण ज्याला जमत नाही त्याला बोलायचं जमतं. म्हणजे पकवाज वादकांना जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही, कीर्तनकारला जे जमतं ते पकवाज वादकांना जमत नाही, आम्हाला दोघांना जे जमतं ते गायकांना जमत नाही, गायकांना जे जमतं ते आम्हाला दोघांना जमत नाही, आणि ज्याला काय जमत नाही ते आपल्या सगळ्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. आता मला वा एक नाही एक आहे, एक नाही एक नाही एक आहे. वरीकडे कोटे काही कोटे काही एक आहे एक नाही एक आहे एक नाही एक आहे एक नाही.
वा कोटे काही कोटे काही तसं काय एवढं हा मला म्हणतात ना कोटे काही आणि एक आहे आणि एक वरकड कोटे काही वरकड कोटे काही एक आणि आहे. पुढं एक एक आहे एक नाही. एक नाही मग चला महाराज ऐका ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही गेलो सगळं डोक्यावरनं म्हणा आता ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे तुम्ही आम्ही तज्ञ आहे पण वाक्य नीट ऐका ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे पण आमचा विटेवरला पांडुरंग सर्वज्ञ आहे. परत एक अजून एक वाक्य ऐका ह्या जगामध्ये कितीतरी गुरु आहेत पण आमचे तुकोबराय जगत गुरु आहेत. परत अजून एक वाक्य ऐका ह्या जगामध्ये कितीतरी माता आहेत पण आमच्या आई साहेब जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर राजमाता आहेत. आणि अजून एक वाक्य ऐका ह्या जगामध्ये कितीतरी वीर आहेत पण आमचे संभाजी महाराज धर्मवीर आहेत. आणि अजून एक आता शेवटचं वाक्य ऐका ह्या जगामध्ये कितीतरी राजे आहेत पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहेत. तसं या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ पण तुकोबाराय सर्वज्ञ आहेत आणि त्या तुकाराम महाराजांचा आजाभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला मग तुकाराम महाराजांचा अभंग आहे 5 चरणाचा अभंग लिहिलेला तुकाराम महाराजांनी अभंगाला कडवे आहेत 5 आणि अभंगाकडे म्हणण्यापूर्वी अल्पसे वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा खरं तर आपलं पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी खरं तर हंचनाळ नावाचं खऱ्या अर्थाने गाव आणि गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे आणि 35व्या वर्षी आज या ठिकाणी मला वाटतं की 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. हे माझं मी परमभाग्य समजतो व ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमचे संजय दादा असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. संजय दादांनी फोन केला आणि सांगितले की महाराज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणले काम करा 10वा सोडून कुठला पण घाला काय अडचण नाही. तर त्यांनी माझा 10वा न घालता त्यांनी डायरेक्ट माझा 4थाच घातलेला आहे. हे माझं मी परमभाग्य समजतो. लक्षात आलं तुम्हाला बोलणं सुंदर नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे आणि जे वेळात वेळ काढून जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर ज्यांचा आमच्यावरती नितांत प्रेम आहे अर्थात जे आल्या खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद झाला असे होणाळेचे औंदुबर दादा पांचाळ असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पकवादाची साथ करण्यासाठी मला वाटतं महाराजांचं नाव ज्ञानेश्वर महाराज खोटे असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा आणि बघा पकवादाच्या बाबतीत महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा कधी पण ध्यानात ठेवा असं ज्ञानेश्वर महाराज खोटे असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडे गायनात साथ करण्यासाठी आमचे पिंटू महाराज सरगर असतील इकडे गायनात साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय वा परमेश्वर महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडे गायनात साथ करण्यासाठी बाळासाहेब महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी मला कीर्तन शिकवलं माझे वडील हरिभक्त पान विजयकुमार महाराज खंडागळे ते सुद्धा उपस्थित राहतात. सगळ्यांची नाव घेणं मला काय वाटतं काय शक्य नाही. आमचे चोपदार बाबा असतील बाबा नाव काय दुसरी भेट आहे आपली पांडुरंग महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आता मला वाटतं की आता त्याचबरोबर आता सगळ्यांची नाव घेणं मला काय शक्य नाही. त्याला सर्व मान्यवर असतील हे त्याला सर्व मान्यवर असतील आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार परीक्षक निरीक्षक शिक्षक हो त्या महाराजांचं नाव काय निळकंठ महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आता सगळ्यांचे नाव घेणं मला काय शक्य नाही. हे त्याला सर्व मान्यवर असतील आचार्य प्राचार्य गाण्याच्या रामाण्याचार्य भागवताचार्य चित्रकार पत्रकार परीक्षक निरीक्षक शिक्षक परिसरातून गावातले पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी वाली द्राक्षवाली मटकीवाली शेडवाली मेंढरवाली कोंबड्यावाली उभारले बसलेले पायला मुलीले पाय कडलेले जेवणाले बिगर जेवताले झोपणारे झोपताले टीव्ही बघणारे बिगर टी बघताले बायकोशी भांडण करून आले बायकोशी बांधताले बायकोला घेऊन आले बायकोला ठेवून आले पोरणा घेऊन आले पोरणा ठेवून आले जेवण आलेले बिगर जेवतालेले पिऊन आलेले बिगर प्याता आलेले म्हणजे चहा जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते जे येणार लिहू देत नाही ते आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी.
झाली का आता सर्वांची नावं? आता काही सुद्धा अडचण नाही. आता ज्यांची नावं घेतली ते देव, ज्यांची नावं नाही ती घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरातला मसोबा. हा मग चला आता सर्वांची नावं झाली. आता काही सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणावं तर एक नंबर, आयोजन म्हणावं तर एक नंबर, मंडप म्हणावं तर एक नंबर, श्रोते म्हणावं तर एक नंबर, गायक म्हणावं तर एक नंबर, वादक म्हणावं तर एक नंबर, लाइटिंग म्हणावं तर एक नंबर, साऊंड सिस्टीम म्हणावं तर एक नंबर, सर्व कार्यकर्ते म्हणावं तर एक नंबर, गाव म्हणावं तर एक नंबर, मंदिर म्हणावं तर एक नंबर, आणि कीर्तनकार म्हणावं तर कोण म्हणलं 2 नंबर? हा मी का 2 नंबर आलाय का? कसं माहिती का, चोराचं आणि आमचं काम सारखंच असतं औदुंबर दादा. चोर पण रात्री छापतात आणि आम्ही पण कुशाल म्हणता रात्री छापतो. पण जाऊ द्या दादा, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही महाराज. तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. विठाला विठाला. चला कीर्तन चालू झालंय आणि कीर्तन चालू असताना फक्त पटापटा सर्वांनी बोलत जायचं. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. बरोबर, माणसावरती संकट आली की माणसं देवाचा दावा करतात. हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त दावा करेल त्याचं वाटोळं करायचं. तुम्ही अजून पण बघा, ज्याने जास्त देवाचं भजन केलं, ज्याने जास्त देवाचा धावा केला त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं. चोकोबारींनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं. तुकोबारींनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं. माऊलींनी भजन केलं, संसारच झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळं करतो. त्याच्या पडीची राम संसाराचे, त्याच्या पडीची राम हे देवाची खून आला ज्याच्या घेरा, त्याच्या पडेची राम, त्याच्या पडेची ना संसाराची. आ देवाची खून आला त्याच्या घरा, त्याच्या पडचिरा, त्याच्या पडचिरा संसार. हो चला ऐका, आता आपला विषय काय चालू होता? देवाचा नियम आहे, जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटोळं करायचं. आणि देवाजवळ काय न्याय नाही. महाराज म्हणतात ना, काय पुण्यवंत पाताळ लोकी नेला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढवला, आणि देवा धुंद झाला तुझा दरबार. आणि देवाजवळ काय न्याय नाही. जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. बायको पळवण्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतिव्रतेच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी राहिली, यादीत कुठं नाव नाही. हाय कुठं उर्मिलेचं नाव नाही. आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि पट्ट्याला 16,108 बायका, गडी ब्रह्मचारी. आणि देवाजवळ काही न्याय नाही. आणि देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायलाय त्याला झोपच नाही. आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, झोपायला साधी त्याला साधी संतरांची नाही. ज्याला पंचपक्वान्नाचं ताट खायलाय त्याला भूकच नाही. आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला अन्न नाही. ज्याला 500 एकर जमीन नाही त्याला पोरगच नाही. आणि काय जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं झोपायला जागा नाही. देव खाऊ देत नाही कोणाला. विठाला विठ्ठल. मग आता
मग तुमच्या गावातले लोक म्हणतील का हो महाराज, जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळ करत असेल तर भजन करायचंय कुणासाठी? पण आता जरा नीट ऐका, ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली, मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला, मान्य आहे. त्यांना जगाने त्रास दिला, मान्य आहे. पण त्या लोकांना जगाचा बाप भेटला. त्या लोकांना जगाचा बोलत चला बाप भेटला. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं, हो द्या, पण देव भेटला. गाता पाण्यात टाकला, टाकू द्या, पण तुकोबाराय जगद्गुरु ठरले आणि लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. हे ज्ञानियाचा राजा वा क्या बात आहे. गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज. क्या बात आहे पिंटू महाराज. वा तारी. वाह क्या बात आहे. वा ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर किंवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मैसापुत्रामुखी बोलविली श्रुती किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा विठ्ठला. चला ऐका, देवाचा नेम काय पटकरना बोला म्हणजे आपल्याला पटापटा पुढे जायला मोकळं. आणि आपल्या कीर्तनातला पहिला नेम सांगतोय, आपल्या कीर्तनामध्ये एखादा प्रश्न विचारला बोलायचं, आणि आपल्या कीर्तनामध्ये बोल वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हानू वाटलं हा नाही आता तसं काय करू नका. हा आणि अजून एक सांगतोय, कीर्तन चालू असताना फक्त मोबाईल कोणी बघायचा नाही, नाहीतर मग मी वर जीव काढायचा आणि लोक निवांत बघत बसणार फेसबुकला काय इंस्टाला काय. त्यामुळे कीर्तन चालू झालंय 1 तास एकच पक्ष, फक्त आणि फक्त संस्कार महाराजाकडे लक्ष. हा चला मग आता ऐका, देवाचा नेम काय पटकरना बोला. आता जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं. म्हणजे कसं माहितीये का, संसार चांगला झाला तर देव भेटणार नाही, आणि देव भेटला तर संसार चांगला होणार नाही. मग आता तुमच्या गावकऱ्यांना 4थ्या दिवसाच्या कीर्तनातनं 2 ऑप्शन मी प्रत्येकाला देतो. ऑप्शन नंबर 1 सावध बसा बरं का आता. ऑप्शन नंबर 1, एक तर तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही, ऑप्शन 1. आणि ऑप्शन 2, तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही, हा ऑप्शन 2. मग आता पटकरना बोला, ऑप्शन नंबर 1 का ऑप्शन नंबर 2? क्या बात आहे. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळ व्हावा पण तुम्हाला देव भेटावा असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. पण लबाड बोलायचं नाही, देवाच्या मंदिरामध्ये पुढे बसलाय हे तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला? मला म्हटलं पटकरना बोला, माझ्या गळ्यातील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोनं जास्त पवित्र? करेक्ट. माळ एक काम करा, माझी माळ मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातलं सोनं तुम्ही मला द्या. मावशी द्या चल का. काय काय बाय म्हणत बाय बरं आला मी आला आमच्या घरात सोनं मागायला. बरं आता मला सांगा, मला म्हटलं पुरुष म्हटलं बरं सगळं जग कसं आहे?
उलट आहे. मग तुम्ही रस्त्याने चालला आणि तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची. तर तुम्ही कुठली मूर्ती उचलणार, रामाची का रावणाची? पटकन बोला. रामाची. आणि पुढे गेला आणि दोन मूर्त्या दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची. पण रामाची मूर्ती पितळची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार? दोन्ही पण उचला. घ्या रावणाला घ्यायचा, रावणाला टाकायचा. रावणाला घ्यायचा म्हणून सोन्याच्या अंगठ्या करायच्या त्याला मूड. काय करतात तेवढं मला सांगा बरं. बरं सगळं जग कसं आहे? उलट आहे. महिला मंडळ पटकन बोला. भाजीला काय लागतं? आता हे पण मी सांगाव का? भाजीला काय लागतं? मीठ. बरं मला सांगा महिला मंडळ, मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? म्हणावं आता. कुणाला लागतं? आपल्याला लागतं. बरं आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं? तोंडाला. बरं आपल्या तोंडाला लागतं का आपल्या जिभेला लागतं? आणि माणूस काय म्हणतो, मीठ कशाला कमी आहे? भाजीला. बरं मला सांगा, पाकात गुलाबजामुन असावा का पाक आत असावा? काय निवांत मीटिंग घेऊन सांगा. आपलं एवढी काय अडचण नाही. पाकात गुलाबजामुन असावा का पाक आत असावा? पाक आत असावा. बरं सगळं जग कसं आहे? उलट आहे. पुरुष मंडळ पटकन बोला. अंगामध्ये शर्ट घालता का शर्टामध्ये अंग घालता? शर्टामध्ये अंग घालता. शर्टामध्ये अंग घालता. बरोबर आहे की शर्टामध्ये अंग घालता. महिला मंडळ हातात बांगडी घालता का बांगडीमध्ये हात घालता? बांगडीमध्ये हात घालता. तुम्ही काय म्हणता? हातात बांगडी घाला. सगळं जग उलट आहे. पुरुष मंडळ पायात बूट घालता का बुटामध्ये पाय घालता? बुटामध्ये. आणि माणूस काय म्हणतो? पायात. आता हात का फाडून घालता का? बरं सगळं जग कसं आहे? उलट आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ आता मला सांगा, तुम्ही चहा पे लागला आणि चहामध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? पटकन बोला. चहा माशी? चहा काय टाकून देता? चहा. आणि देशी गायचं 1500 रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता. होय माशी टाकता. अगोदर चोखता मग टाकता. त्याला मक्की चूस म्हणतात. काय करता तेवढं मला सांगा बरं मला सांगा. जाऊ द्या. मला सांगा आपण नारळ कोणाला फोडतो? पटकन बोला. नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? तुकडा. आणि बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. आणि बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या का नारळ देवाला आणि वर्ण म्हणतो देव पावला बर का. अशाच बोला. महिला मंडळ पटकन बोला. स्वतःच्या पोटाला खाल्या पोळी केवढी करता? मावशी बोल जावा. लाडक्या बहिणीचे पैसे डबल येतील. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? अक्का एवढी करता. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? एवढी करता. स्वतःला एवढी, देवाला एवढी. म्हणजे स्वतः एवढं खायचं, देवाला एवढं द्यायचं आणि देवाला एवढं द्यायचं आणि देवाला एवढं मागायचं. कसा भेटेल आपल्याला देव सांगा बरं सगळं जग कसं आहे? उलट आहे. सगळं जग कसं आहे? उलट आहे. म्हणजे देव आपल्या घरी यायचा म्हणला तर आपण आनंद साजरा करतो. पण आपल्यातलाच कोणतरी देवाच्या घरी जायचा म्हणला तर आपण दुःख साजरं करतो. बरं इथं बसलेल्यापैकी देव कुणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बरं. माऊली महाराजांना आवडतो. बाकीच्यांना वा आजीबाईंना आवडतो. अजून वा बऱ्याच जणांना आवडतो. असू द्या काय असतंय ते. असू द्या. घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बरं. हा वा आता जरा थोडस बोटवर आले. घ्या हात खाली. आणि आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? त्यांनी बोटवर करा बरं. मावशी देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नवं ढगात. हा जा वाटतं का? पण जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. म्हणजे कसं? आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर धावा होणार नदीच्या काठावर. आणि जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. म्हणजे कसं? म्हणजे बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, विणा घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. मरते उपजते सवेची ते मरते उपजते सवेची ते मरते उपजते सवेची
उपजाती उपजल्या पिंडा मरण सांगाती मरते उपजती सवेची ते सवेची ते सवेची ते क्या बात है उपजल्या पिंडा मरण सांगाती मरती उपजाती सवेची ती सवेची ती सवेची ते सवेची ते सवेची हा सवेची ते वा म्हणजे जो जन्माला आला त्याला मरावं लागणार म्हणजे कसं कारगाडी राहणार कारगाडीचा मालक जाणार ट्रॅक्टर राहणार ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार मंडप राहणार श्रोते जाणार शाळा राहणार गुरुजी जाणार पकवास राहणार पकवास जोजनाजी महाराज जाणार विना राहणार विनकरी जाणार दांडकर राहणार दांडकर राहणार आहे आणि चोपदरवाले महाराज जाणार अभंग राहणार कीर्तनकार येते नाही ऊर आले अवतार येरते पामार जीव कीर्ती येरते पामार जीव कीर्ती येते नाही आले अवतार येरते पमार जीव कीर्ती जीव कीर्ती जीव कीर्ती जीव कीर्ती जीव कीर्ती जीव कीर्ती वा जो जन्माला आला त्याला मरावं लागणार विठ्ठला विठ्ठला चला आता पटकन बोला हा देवाचा नियम आहे जो जास्त भजन करील त्याच्या संसाराचं लय कटाळा आलाय काय लय कटाळा आलाय का चहा सांगू द्या चहा सांगू द्या कॉपी सांगू चहा का कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना कॉपी सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे आमदोमर दादा भरतील काय अडचण नाही बरं तसं काय नाही चला देवाचा नियम आहे जो जास्त भजन करील त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं संतांचा नियम आहे संसाराचं वाटोळ झालं तरी चालेल पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे महाराज म्हणतात ना संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि माणसाचा नियम आहे परमार्थाची वाट लागली तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे हा नियम कुणाचा हा नियम कुणाचा माणसाचा आणि संसार किती पण करा संसार दुःखाचा आहे संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखी आहे तुम्हाला वाटतं मी सुखी आहे मला वाटतं पकवाज वादक सुखी आहेत पकवाज वादकांना वाटतं कीर्तनकार सुखी आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे चोपदार बाबा सगळ्यात जास्त सुखी आहे यय संसार नगरी बाजारी बरी लाग पाय 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 संसार नगरी बाजारी बरी लाग पाय 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 संसार नगरी बाजार भर लाग बाय या संसार नगरी बाजार भर लाग बाय यय संसार नगरी बाजारी बरी लाग पाय 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 यय संसार नगरी बाजारी बरी लाग पाय 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 संसार नगरी बाजार भर लाग बाय या संसार नगरी बाजार भर लाग बाय यात सुख नाव यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही वा त्यात सुख नाही यात सुख नाही हो त्यात सुख नाही या हातात सुख कोठे नाही 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 या हातात सुख कोठे नाही नाही या 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 संसार नगरी बाजारे बरे लाग बाय 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 संसार नगरी बाजारे बरे लाग बाय 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 संसार नगरी बाजार भर लाग बाय या संसार नगरी बाजार भर लाग वाह क्या बात आहे संसार दुःखाचा आहे म्हणजे आता मला सांगा बरं चोपदार बाबा तुम्ही संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का नाही मला वाटतं तुम्ही सुखी आहे का सुखी आहे का नाही थांबा एक मिनिट सुखी आहे का नाही सुखी बरं तुम्हाला कधी कधी असं वाटतं का नाही सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जावावं दोन्ही पण काय करावं वाटतं
म्हणजे संसार पण बरं जाऊ द्या कधी कधी टेन्शन नाही आलं समजा नातू ऐक नाही वाटतं का नाही सगळा संसार सोडून पंढरपूरच्या वारीला जावं आता म्हणू नका दोन्ही पण करू वाटतं जा वाटतं का नाही कधी कधी मग दोन्ही करा वाटतं तर तुमचं बोलणंच मला काय कळलं नाही हा काय नातवाला घेऊन पंढरपूरला वा 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 याला म्हणतात खरे संसारिक आणि पारमार्थिक. पण आता मला सांगा आता सप्ताह संपल्याच्या नंतर तुम्ही कुठले की कुठे जाणार शितराज शेतीला जाणार हो आता मस्ती बरं यांचा जाऊ द्या आता मस्ती तर मी पोपटावणी मिठू मिठू बोलतोय आता मी काय कीर्तन संपल्याच्या नंतर मी काय काशीला जाणार आहे का अहो माझं गाव जरी पंढरपूर असलं मी काय नामदेव पायरीपाशी लोटांगण घेणार आहे का नाही असा संसार आहे म्हणून तर माऊलीने बघतात आणि माऊली म्हणतात काय तुझे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे हे आपुलीनी तोंडे आणि देव बोलती वेदे किंवा प्रपंचा जरी सुख वाटे आणि तरी का सेविती गरी कडे आणि राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे किंवा फलकट तो संसार आणि येते सार भगवंत किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोणी सर्व सुखाची आशा जन्मगला शनयत मुक्ती अंत्य नाही केला हिंडता दिशा तीन पावला माया व्यष्टीला जीव माझा वा आता ऐका संसार दुःखाचा आहे आणि संसार करणं म्हणजे काय पराक्रम नाही हे गाडी घेणं बंगला बांधणं लग्न होणं पोरग होणं फ्लॅट घेणं प्लॉट घेणं जमीन घेणं हा काय पराक्रम नाही मग आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या गावकऱ्यांसारखा सप्ताह करणं हा खरा पराक्रम आहे हा खरा पराक्रम आहे नाहीतरी गाडी घेणं बंगला बांधणं लग्न होणं पोरग होणं हा काय पराक्रम नाही काय काय लोक पोरग झाल्यावर अख्ख्या गावाला फोन करतात एलू मला पोरगा झाला बरं का तुला एकट्याला झाला का दुसरं कोणाला होत नाही का अरे बावळटा तुला एक पोरगा झाला डुकराला वर्षाला 12 होतात रंग बदलून एकासारखं दुसरं नाही दुसऱ्यासारखं तिसरं नाही आणि सारखा पोराचा स्टेटस पोरग हसायला लागला स्टेटस पोरग दात वासवायला लागला स्टेटस पोरग उतानं पडला स्टेटस पोरग पालतं पडला स्टेटस अरे तुझा पोरगा मोठं झाल्यावर तुला हाणताना तो पण ठेवणार स्टेटस संसार करणं पराक्रम नाही संसार दुःखाचा आहे मग माझा असा प्रश्न आहे संसार दुःखाचा आहे पण तरी पण आपण संसार सोडतो का नाही सोडत का नाही सोडत एका मिनिटात तुम्हाला सांगतो बाय तुझं नाव काय रे हा कृष्णा आता पटकरना बोला ह्या मुलाचं नाव कृष्ण आहे पटकरना बोला हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे मग याचं हे नाव खरं आहे का खोटं आहे बोललं तर सूत्र बसणार नाही तर कीर्तन डोक्यावरनं जाणार आता ऐका याला नाव नव्हतं मग ज्या वेळेस हा जन्माला होता मग आता आहे मला सांगा नाव नव्हतं मग आता मला सांगा याचं नाव खरं आहे का खोटं आहे खोटं बरं जाऊ द्या इथं बसलेल्यापैकी जन्माला आल्याबरोबर कुणाला सुद्धा नाव नव्हतं पण आपला जन्म झाला आणि प्रत्येकाच्या आजीबाईने प्रत्येकाला काकाला घेतलं आणि आजीबाईने सांगितलं मी तुझी आजी हा तुझा आजा ही तुझी आई हा तुझा बाप आणि त्या क्षणी प्रत्येक माणसाला एक गोष्ट चिटकली आणि त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया आणि माया एवढी डेंजर तुकोबाऱ्या म्हणतात देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा किंवा नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळाला जवळी ग्रासावया अशी माया आहे आता माया काय भानगड आहे एका मिनिटात तुम्हाला सांगतो एक सावकार होता आणि एक माणूस पळत आला तो म्हणला सावकार काय आपल्या गावाच्या शिवेवर जोरदार अपघात झालाय मग माणूस मेलाय मरुदे मग काय झालं परत 5 मिनिटानंतर माणूस आला तो म्हणला सावकार गावाच्या शिवेवर जोरदार अपघात झालाय आणि माणूस मेला मरुदे मग काय झालं पण सावकार मेलेला माणूस तुमचा जावई होता एवढं सावकारानं ऐकलं आणि सावकाराचा बीपी जाग्याला वाटला आता पटकरना बोला अगोदर सावकाराला कळालं माणूस मेला त्यावेळेस सावकाराला दुःख झालं का नाही तेवढं मला सांगा पटापट बोला नाही आणि नंतर सावकाराला कळालं अरे तुझा जावाई गेला मग सावकाराला दुःख झालं मग पटकरना बोला सावकाराला दुःख जावयानं दिलं का जावईवरती असलेल्या माईनं दिलं करेक्ट माय आता माय काय भानगड एका मिनिटात तुम्हाला सांगतो एका बापाची पोरगी पळून गेली डोक्यात कमी होती इडी होती गेली पळून त्या पोरीचा बाप पिसाळला झालीच नाही मला
मी तिच्यासाठी मेलो आणि ती माझ्यासाठी मेली. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, मौतीला मिली माझ्यासाठी. आणली बाळातपणाला.